Hello students, welcome in the biology lecture. So last time we discussed about the modification of adventitious root. So there are three main modifications of adventitious root, like for storage of food material, for mechanical support, and for doing the special types of functions. These are the three modification of adventitious root. Out of that three modification, in last lecture we discussed about the modification of adventitious root for the food storage. So today we going to discuss about the second modification of adventitious root, and that is for mechanical support. तर बघा आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे मॉडिफिकेशन पाहायचं आहे ॲडव्हान्टेशियस रूटचं, ते कशासाठी, तर मेकॅनिकल सपोर्टसाठी ॲडव्हान्टेशियस रूटचे कोणते कोणते मॉडिफिकेशन झालेले आहेत ते मॉडिफिकेशन आपल्याला पाहायचे आहेत. तर जवळपास यामध्ये नियर अबाउट 6 मॉडिफिकेशन्स दिलेले आहेत. कशासाठी, तर फॉर मेकॅनिकल सपोर्ट. बघा आता तुम्ही सर्वांनी वडाचं झाड पाहिलेलं आहे, जे आपल्याला वट पौर्णिमेला, वट सावित्री पौर्णिमा जी असते त्या पौर्णिमेला काय करते, पत्नी आपल्या पतीसाठी त्या झाडाभोवती फेऱ्या मारते. कशासाठी, की जन्मोजन्मी मला हाच मिळावा म्हणून. ठीक आहे, तर आपल्याला त्या फेऱ्यांसोबत, त्या वटपौर्णिमेचा जो दिवस आहे त्याच्यासोबत काही घेणं देणं नाही आहे, आपल्याला त्या झाडाबद्दल घेणं देणं आहे. तर कसं, त्याच्या ज्या पारंब्या निघतात, बघा वडाचं झाड हे खूप मोठं असते, त्याच्यापासून ज्या पारंब्या निघतात त्या पारंब्यांना म्हणतात प्रॉप रूट. कोणते रूट म्हणतात, प्रॉप रूट. बघा आपण लहानपणी काय करायचो, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आई वटपौर्णिमेला ते बाबासाठी ते फेऱ्या मारायला जात होते आणि आम्ही त्या पारंब्यावरती झोके खेळायचो. तर त्या पारंब्या पुढे चालून आपल्याला शिकवायला लागतील, हा तेव्हा कधीच विचार नव्हता केला की या पारंब्यांना आपण झोके खेळून राहिलो, पण हे आपल्याला विद्यार्थ्यांना पुढे आयुष्यामध्ये शिकवायला लागेल असा तेव्हा कधीच विचार केला नव्हता. तर त्या पारंब्यांना काय म्हणतात, प्रॉप रूट. मग त्या पारंब्या ज्या आहेत त्या फक्त अशा हवेतच लटकत नाहीत, तर काही पारंब्या जमिनीच्या आतमध्ये जातात आणि त्याच्या हॉरिझॉन्टल ब्रांचेस आहेत, आडव्या ब्रांचेस ज्या आहेत, आडव्या शाखा ज्या आहेत त्या वडाच्या झाडाच्या शाखांना काय करते, ते सपोर्ट देण्याचं काम करते. सो दिस इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल सपोर्ट. ओके, सो आउट ऑफ 6 टाइप ऑफ मेकॅनिकल सपोर्ट वी डिस्कस अबाउट द फर्स्ट टाइप, अँड दॅट इज प्रॉप रूट. पहिल्या टाईपबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि त्या रूटचं नाव कोणतं आहे, प्रॉप रूट. बघा आता मी तुम्हाला वडाचं झाड सांगितलं, वडाच्या झाडाचं आपल्याला काय पाहायचं आहे, त्या ज्या पारंब्या असतात त्या पारंब्यांना काय म्हणतात, प्रॉप रूट. बघा आता समजा आपण जर एक रफली समजा आपण असं वडाचं झाड काढायचा प्रयत्न जर केला इथं, तर बघा आता आपण असं समजा अशा प्रकारचं समजा हे वडाचं झाड आहे. ठीक आहे, तर यांच्यापासून ह्या काय निघाल्या, अशा ह्या पारंब्या निघालेल्या आहेत. बघा हे आपण या जमिनीच्या आतमध्ये हे घुसतात आणि ते जे आहेत आडव्या ज्या ब्रांचेस आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज हॉरिझॉन्टल ब्रांचेस, त्या हॉरिझॉन्टल ब्रांचेसला काय करतात, हे सपोर्ट देतात. सो दीज आर द प्रॉप रूट्स. जे सपोर्ट देणारे रूट आहेत त्या रूटला कोणते रूट म्हणतात, प्रॉप रूट्स म्हणतात. बघा आता कन्सिडर की दिस इज द बनियान ट्री. बनियान ट्री म्हणजे कोणतं, वडाचं झाड. त्याला फायकस बेंगालेन्सिस असं बॉटनिकल नेम पण आहे, पूर्ण पाहणार आहे आपण. तर बघा ही आपण जी डायग्राम काढली इथं, आपण ही डायग्राम कोणत्या रूटची काढली, सो दिस इज द डायग्राम ऑफ प्रॉप रूट. प्रॉप रूट. बघा सर्वच काही रूट जमिनीच्या आतमध्ये खुपसलेले नसतात. जे मोठे मोठे रूट आहेत, जे आधी निघालेले आहेत, ओल्डर रूट्स आर पेनिट्रेट इनटू द सॉइल अँड यंगर रूट्स आर हँग इन द एअर. जे यंगर रूट्स आहेत ते हवेमध्ये असे लटकलेले असतात. जे काही बारीक बारीक रूट्स असतात, बघा आता समजा आपण असे बारीक बारीक रूट्स पण काढू, हे काय असे हवेमध्ये लटकले असतात. काही दिवसानंतर हे पण काय होतील, मग जमिनीच्या आतमध्ये घुसतील आणि ह्या ज्या आडव्या ब्रांचेस आहेत त्या वडाच्या झाडाच्या, त्यांना काय करतील, ते सपोर्ट देण्याचं काम करतील. बघा आता प्रॉप रूटची डायग्राम आपल्या समोर तयार आहे. वडाचं झाड आपण काढलेलं आहे, वडाच्या झाडापासून काही पारंब्या आपण लटकलेल्या दाखवल्या, त्या यंग पारंब्या आहेत, नवीन निघालेल्या आहेत, आणि ज्या आतमध्ये घुसलेल्या आहेत, पेनिट्रेट झालेल्या आहेत, त्यांना आपण ओल्ड प्रॉप रूट म्हणू. दॅट ओल्ड प्रॉप रूट गिव्स मेकॅनिकल सपोर्ट टू द हॉरिझॉन्टल ब्रांचेस ऑफ बनियान ट्री. ह्या ज्या हवेत लटकलेल्या ज्या पारंब्या आहेत त्या पारंब्यांचा यूज आपण कशासाठी करतो, तर झोके घेण्यासाठी करतो. आणि त्याच मोठ्या होऊन जमिनीमध्ये नंतर गेल्यानंतर आपण त्याच्यावर झोके घेऊ शकत नाही.
तर त्या काय करतात, त्या आडव्या ब्रांचेसला काय करतात, सपोर्ट देतात. तर चला मग सुरुवात करू आपण पहिल्या रूटची, कशाची, प्रॉप रूटची. बघा मग पहिला पॉइंट, दीज रूट्स, एक एक पॉइंट शांततेत लक्षात घ्या. दीज रूट्स arises from horizontal. आता हॉरिझॉन्टल म्हणजे काय, की ज्या आडव्या ब्रांचेस आहेत त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल ब्रांचेस ऑफ बनियान ट्री. यालाच म्हणतात फायकस बेंगालेन्सिस इज द बॉटनिकल नेम ऑफ बनियान ट्री. बनियान ट्री म्हणजे काय, वळाचं झाड. वळाच्या झाडाला इंग्रजीमध्ये बनियान ट्री म्हणतात. बट इन बॉटनिकल नेम काय त्याचा, फायकस बेंगालेन्सिस. तर का ते नाव पडलं ते पण मी तुम्हाला सांगतो, की बंगालमध्ये कलकत्तामध्ये एक मोठं गार्डन आहे, इंडियन बॉटनिकल गार्डन, की त्याच्यामध्ये खूप मोठं वळाचं झाड आहे, म्हणून त्याच्यावरून नाव पडलं त्याला बेंगालेन्सिस. सर्वात मोठं वळाचं झाड हे बंगालमध्ये आहे. ते सांगतोच मी तुम्हाला एक पॉइंट. पण पहिला पॉइंट समजून घ्या काय, दीज रूट्स आर अरायजेस फ्रॉम हॉरिझॉन्टल ब्रांचेस ऑफ बनियान ट्री. म्हणजे ह्या ज्या हॉरिझॉन्टल ब्रांचेस आहेत, ज्या आडव्या शाखा आहेत, त्या शाखांपासून हे रूट्स निघतात. आणि कोणाच्या, तर बनियान ट्रीच्या. नाही तर मग तुम्ही झांबल्यासारखे जासान शेतामध्ये, निंबाकडे पाहसान की प्रॉप रूट दिसून नाही राहिले, बाबुईकडे पाहसान की कुठं गेले प्रॉप रूट. असे झांबले धंदे करायचे नाही. प्रॉप रूट जर पाहायचे जर असतील तुम्हाला, तर तुम्हाला जावं लागेल वळाच्या झाडाखाली. वळाच्या झाडाखाली गेल्यानंतर तुम्ही उभं राहिल्यानंतर तुम्हाला अशा पारंब्या काही लटकलेल्या दिसतील. आणि वळाचं झाड जर जास्तच जुनं जर असलं, तर काही पारंब्या जमिनीच्या आतमध्ये खूप असल्या राहतील. त्या पारंब्या त्या आडव्या फांद्यांना काय करतात, सपोर्ट देतात. कारण की त्यांच्या ब्रांचेस खूप हेवी असतात, खूप जास्त वजनानं जास्त असतात, हेवी, म्हणून त्यांना काय करतात, ह्या ब्रांचेस सपोर्ट करतात. हे झाला आपला पहिला पॉइंट प्रॉप रूट बद्दलचा. दुसरा पॉइंट, प्रॉप रूट्स ग्रो व्हर्टिकली डाउनवर्ड. कसे वाढतात ते, तर व्हर्टिकली डाउनवर्ड. प्रॉप रूट्स ग्रो व्हर्टिकली डाउनवर्ड, देन पेनिट्रेट इन द सॉइल. आणि कशामध्ये पेनिट्रेट होतात, मग ते नंतर सॉइलमध्ये पेनिट्रेट होतात. बघा ना, प्रॉप रूट ग्रो व्हर्टिकली डाउनवर्ड, असे खालच्या दिशेने वाढतात. अँड देन पेनिट्रेट इन टू द सॉइल. नंतर ते पेनिट्रेट होणे म्हणजे काय, खुपसणे. पहिले असे व्हर्टिकली डाउनवर्ड असे वाढतात आणि नंतर जमिनीच्या आतमध्ये खुपसतात. सो प्रॉप रूट्स ग्रो व्हर्टिकली डाउनवर्ड, देन पेनिट्रेट इन द सॉइल. बघा मग आता नेक्स्ट पॉइंट काय होईल, प्रॉप रूट शो secondary growth. So प्रॉप रूट बिकम, म्हणून प्रॉप रूट कसे होतात बघा आता, प्रॉप रूट बिकम थिक अँड हार्ड. जाड होतात आणि कठीण होतात. थिक अँड हार्ड, which provide mechanical support, कोणाला, सपोर्ट टू हॉरिझॉन्टल ब्रांचेस किंवा हेवी हॉरिझॉन्टल ब्रांचेस ऑफ बनियान ट्री. हेवी हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडव्या. हॉरिझॉन्टल ब्रांचेस ऑफ बनियान ट्री. हॉरिझॉन्टल ब्रांचेस ऑफ बनियान ट्री. बघा रे बरोबर काय आहे, तर प्रॉप रूट शो सेकंडरी ग्रोथ. आता सेकंडरी ग्रोथ म्हणजे नेमकं काय बघा. आता ज्या प्लांट्समध्ये सेकंडरी ग्रोथ होते त्या प्लांटचं जे काय म्हणतो आपण, लाकूड जे आहे ते लाकूड एकदम कडक असते आणि जाड असते. तर
हे जे आहेत, हे जे प्रॉप रूट आहे जेव्हा जमिनीमध्ये खुपसतात तेव्हा जमिनीमधून वॉटर आणि मिनरल्स ॲब्झॉर्ब करतात आणि स्वतः ते असे थिक होतात, जाड होतात आणि कडक होतात. आणि त्याच्यामुळे काय आहे की ज्या हेवी ब्रांचेस आहेत, ज्या वजनानं खूप भारी ब्रांचेस आहेत, आळव्या त्या बनियान ट्रीच्या, वडाच्या झाडाच्या, त्या झाडाच्या पारंब्यांना काय, आपल्या फांद्यांना काय करतात, त्या पारंब्या सपोर्ट देण्याचं काम करतात. तर बघा काय लिहिलं, प्रॉप रूट शो सेकंडरी ग्रोथ, सो प्रॉप रूट बिकम थिक. सेकंडरी ग्रोथ झाल्यामुळे प्रॉप रूट हे थिक होतात, जाड होतात अँड हार्ड, कडक होतात. which provide mechanical support to heavy horizontal branches of banyan tree. जे वडाच्या झाडाच्या ज्या आळव्या खूप भारी भारी डांगा असतात त्या डांगांना काय करतात, हे खालून सपोर्ट देतात. म्हणून एक लक्षात ठेवा की त्या पारंब्या फक्त झोके घ्यायसाठी नसतात, तर वडाच्या झाडाच्या ज्या आळव्या फांद्या आहेत त्या फांद्यांना काय करतात, त्या सपोर्ट देण्याचं काम करतात. बघा आता एक आपल्याला चौथ्या पॉइंटमध्ये असं पाहायचं आहे की सर्वात मोठं बनियान ट्री कुठं आहे. मी तुम्हाला सांगतो की सर्वात मोठं वडाचं झाड कुठं आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, कारण की जेव्हा मी MSc मध्ये होतो तेव्हा आमची ट्रिप कलकत्ता, दार्जिलिंग वगैरे इथं गेली होती. मग आम्ही आता बॉटनीवाले काय केलं की त्या बॉटनिकल गार्डनला आम्ही भेट दिली. द नेम ऑफ बॉटनिकल गार्डन इज इंडियन बॉटनिकल गार्डन हावडा. कशामधलं, हावडा तुम्ही नाव ऐकलेलं आहे, ते ब्रिजसाठी फेमस झालेलं आहे, हावडा ब्रिज ऐकलेला आहे. तर हावडा या गावी बॉटनिकल गार्डन आहे, इंडियन बॉटनिकल गार्डन. आणि त्या बॉटनिकल गार्डनमध्ये जगातील सर्वात मोठं वडाचं झाड आहे की तुम्ही ते इमॅजिनही करू शकत नाही की ते एवढं मोठं वडाचं झाड आहे. काय तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्येही बसत नाही, ते एवढं मोठं वडाचं झाड आहे. जवळपास त्यानं 4.5 ते 4 एकर एरिया असा कव्हर केलेला आहे, पूर्ण असा गोल. इमॅजिन करू शकत नाही आपण किंवा 4 एकर एरिया पूर्ण त्या वडाच्या झाडानं कव्हर केलेला आहे. त्याच्याबद्दल मी डिटेल यासाठी सांगू राहिलो की कारण की मी माझ्या डोळ्याने ते पाहिलेलं आहे. तर तिथं गेल्यानंतर आम्ही त्याचा काय शोध घेतला आधी की बा याचं खोड कसं आहे पाहायचं आपल्याला. 200 वर्षापूर्वीचं ते झाड आहे, तर त्याचं खोड लोप पावलेलं आहे. मग ते पूर्ण झाड जे आहे ते कशावरती डिपेंड आहे, तर त्या प्रॉप रूटवरती डिपेंड आहे. पूर्ण असे प्रॉप रूट आहेत खालून आणि त्याच्यावरती अशा पूर्ण 4 एकरामध्ये अशा फांद्या पसरलेल्या आहे. अँड फॉर युअर काइंडिंग इन्फॉर्मेशन, नियर अबाउट देर आर 1700 प्रॉप रूट्स आर प्रेझेंट इन दॅट बनियान ट्री. त्या वडाच्या झाडामध्ये 1700 प्रॉप रूट आहेत. पूर्ण 4 एकराचा एरिया कव्हर केलेला आहे आणि 200 वर्षापूर्वीचं हे जुनं झाड आहे. आणि कुठं आहे ते, इंडियन बॉटनिकल गार्डन हावडा, आणि त्यालाच म्हणतो आपण कलकत्ता. हावडा कशामध्ये येते, कलकत्त्यामध्ये येते. तर हे आम्ही पाहिलेलं आहे आमच्या फोटोग्राफमध्ये, आमच्या या मोबाईलच्या फोटोमध्येही तो एवढं झाड बसत नव्हतं किंवा पूर्ण झाड घ्यायचं आहे आपल्याला तर ते पूर्ण झाड बसायचं नाही, कारण की त्यानं पूर्ण असा 4 एकराचा एरिया असा पूर्ण कव्हर केला होता. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल आपण एक पॉईंट पाहणार आहे. तर बघा मग, the banyan tree in Indian botanical garden आणि कुठला हा, हावडा. कुठं आहे तर हे कोलकाता. has 1700 prop roots. किती आहेत त्याला, 1700 प्रॉप रूट आहे. आणि हे जे झाड आहे इट इज अबाउट 200 year old. 200 वर्षापूर्वीचं हे जुनं झाड आहे. कुठलं, द बनियान ट्री इन इंडियन बॉटनिकल गार्डन हावडा. हावड्याच्या इंडियन बॉटनिकल गार्डनमध्ये जे बनियान ट्री आहे ते बनियान ट्रीला किती प्रॉप रूट आहे तर 1700 प्रॉप रूट आहे. आणि ते जवळपास 200 वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे. त्यानं जो एरिया कव्हर केलेला आहे तो कव्हर केलेला जवळपास 4.5 ते 4 एकराचा एरिया त्यानं कव्हर केलेला आहे. त्याचं जे मेन रूट आहे ते मेन रूट लोप पावलेला आहे. पूर्ण झाड कशाच्या भरोशावरती आहे उभं, तर त्या प्रॉप रूटच्या भरोशावरती उभं आहे. सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ रूट
फॉर मेकॅनिकल सपोर्ट अँड दॅट इज प्रॉप रूट. तर हे आहे आपलं पहिलं रूट की जे मेकॅनिकल सपोर्टसाठी मॉडिफिकेशन करते स्वतःमध्ये, आणि ते कोणतं आहे तर प्रॉप रूट. ओके, सो नाव मूव्हिंग टुवर्ड द सेकंड टाइप ऑफ रूट अँड दॅट इज स्टिल्ट रूट. कोणतं? स्टिल्ट रूट. हे रूट पाहण्यासाठी आपल्याला काही स्पेशल कलकत्त्याला जायचं काम नाही किंवा कोणत्या झाडाला पाहायचं काम नाही. सिंपली आपल्या शेतामध्ये जायचं आणि मका पेरलेला असते, आपल्या शेतात नाही तर शेजारच्या शेतामध्ये पेरलेला असते किंवा त्याच्या शेजारच्या शेतात पेरलेला असते. मका पहा तुम्ही, मक्याची जे स्टेम आहे, जे मक्याचा जो आपण दांडा म्हणतो, त्या दांड्याच्या बुडखाशी असे रूट निघालेले असतात वरून. खालचे 1-2 नोड पहा तुम्ही, त्या नोडपासून असे रूट निघालेले असतात. दॅट रूट गिव्ह मेकॅनिकल सपोर्ट टू दॅट मेस प्लांट. त्या मेस प्लांटला काय करतात? ते मेकॅनिकल सपोर्ट देतात. कसे असतात ते मी तुम्हाला आधी काढूनच दाखवतो. बघा आता हा कन्सिडर करा की काय आहे, मक्याचा दांडा आहे आणि आपल्याला माहित आहे या मक्यावरती काय असतात, असे देर आर मेनी नोड्स अँड इंटरनोड्स. असे नोड्स आणि इंटरनोड्स त्याला असतात. बघा मग हे जे स्टिल्ट रूट आहेत कशा प्रकारचे असतात? हे अशा प्रकारचे याच्यापासून निघालेले असतात. आठवलं आता? अरे हा, हे तर पाहिलेलं आहे ना सर आम्ही ना, आमच्या वावरात मका होता आणि त्या मक्यापासून तसे रूट निघालेलेच आहेत. हे अशा प्रकारचे रूट याच्यापासून असे निघतात आणि ते नोडपासूनच निघतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. इंटरनोडपासून निघत नाही. कशापासून निघतात? ते तर नोडपासून निघतात. अशा प्रकारचे रूट पाहिलेला ना, आता सर्वांच्या लक्षात येऊन जाईल की अशा प्रकारचे रूट मक्यामध्ये असतात. आणि या रूटला कोणते रूट म्हणतात? धिस टाइप ऑफ रूट कॉल्ड ॲज स्टिल्ट रूट्स. कोणते रूट्स म्हणतात? स्टिल्ट रूट्स म्हणतात. अँड दिस इज द डायग्राम ऑफ स्टिल्ट रूट. कशाची डायग्राम आहे ही? तर स्टिल्ट रूटची. आपण जनरली मक्यामध्ये, ऊसामध्ये किंवा ज्वारीमध्ये पाहत असतो. हे अशा प्रकारचा दांडा असते आणि त्या दांड्याला असे खाली हेकोळे तेकोळे रूट निघालेले असतात की हवा आल्यानंतर हा दांडा खाली पडायला नाही पाहिजे, म्हणून त्याला खालचे जे नोड असतात त्या खालच्या नोडपासून असे रूट निघालेले असतात फॉर गिव्हिंग मेकॅनिकल सपोर्ट. मेकॅनिकल सपोर्ट देण्यासाठी हे अशा प्रकारचे रूट्स निघालेले असतात. बघूया मग आता याच्यामध्ये पॉईंट्स कसे आहेत. पहिला पॉईंट, These roots arises from lower nodes of weak stem plant like monocot and स्मॉल श्रब्स. लहान लहान झुडपं असतात किंवा मोनोकॉट. मोनोकॉट म्हणजे काय? एकदलमध्ये मग ज्वारी आलं, मका आलं, बाजरा आला, त्यानंतर व्हीट आलं. हे सर्व काय आहे? एकदल जे प्लांट आहे किंवा मोनोकॉट प्लांट आहे, त्या मोनोकॉट प्लांटमध्ये हे अशा प्रकारचे रूट्स निघालेले असतात. बघा आपण स्टेम थोडीशी आणखी वरती वाढवू. ही स्टेम, याला पूर्ण टोटल काय असतात? हे नोड्स अँड इंटरनोड्स. इथं वाटलं आपण एक लेबल करून देऊ की हे काय आहे? नोड आहे रे बाबा, त्या नोड पासून ते निघालेला आहे. आणि हा जो इंटरनोड आहे, या इंटरनोडचं काही काम नसते. म्हणजे आपल्याला समजलं की यामध्ये 2 प्रकार असतात, नोड आणि इंटरनोड. पण हे जे रूट निघतात ते कुठून निघतात? तर त्याच्या नोड पासून निघतात. सो व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट अबाउट द स्टिल्ट रूट? दीज रूट्स आर अराइजेस फ्रॉम लोअर नोड्स ऑफ वीक स्टेम प्लांट लाइक monocot and small shrubs. Then second point, stilt root grow obliquely downward and penetrate into the soil. and यस प्रकारचा पॉइंट आपला, पेनिट्रेट इन द सॉइल. आता ऑब्लिक्युली म्हणजे काय? हेकोळे तेकोळे असे सरळ निघत नाहीत ते. तुम्ही बघा, मक्याच्या शेतात जा, मक्याचं झाड ऑब्झर्व करा.
मक्याचं झाड ऑब्झर्व कसं करसान, वर नका करू, वर काही शेंडीचं नारळ नाही आहे त्याला, असं खाली मक्याचं झाड ऑब्झर्व करत 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 यायचं आणि खालच्या 2 नोडपासून तुम्हाला असे हेकोळे तेकोळे रूट निघाले दिसतील, आपण ज्याला धस म्हणतो. आता आलं की लक्षात, मका कापल्यानंतर नांगरणी केल्यानंतर आपण धस वेचतो, त्या धसांना ते जे मुळं असतात त्या मुळांना म्हणतात स्टिल्ट रूट. सो स्टिल्ट रूट ग्रो ऑब्लिक्युअली डाऊनवर्ड, हे कोळे ते कोळे असे खाली वाढतात अँड पेनिट्रेट इन द सॉइल. कशामध्ये पेनिट्रेट होतात, ते सॉइलमध्ये पेनिट्रेट होतात. नेक्स्ट पॉइंट बघा आता, स्टिल्ट रूट give mechanical support to the members of family Poaceae. बघा, स्टिल्ट रूट काय करतात, स्टिल्ट रूट गिव्ह मेकॅनिकल सपोर्ट टू द मेंबर्स ऑफ फॅमिली पोएसी अँड लाईक. कोणते कोणते असतात मग त्यामध्ये, लाईक मेज, जवार, शुगरकेन, ETC. बघा मग आता हे जे आहेत, दी स्टिल्ट रूट form in a whorl around the node. नोडच्या भोवती असे व्हर्ल मध्ये तयार होतात. व्हर्ल म्हणजे काय, समजा मी आता मक्याचं समजा तो दांडा आहे, बरोबर आहे, मग माझं लोअर नोड पासून काय निघतील, स्टिल्ट रूट. मग फक्त या दिशेनं या दिशेनंच निघत नाही किंवा या दिशेनं या दिशेने निघत नाही, ते असे पूर्ण असे गोल निघतात. हा जो दांडा आहे ना मक्याचा, या दांड्याच्या पूर्ण असे गोल असे स्टिल्ट रूट निघालेले असतात. केअरफुली ऑब्झर्व करून पहा तुम्ही तो मक्याचा दांडा, तुम्हाला त्या नोड भोवती असे पूर्ण व्हर्ल, त्याला म्हणतो आपण व्हर्ल म्हणजे काय, त्याच्या पूर्ण नोड भोवती असे स्टिल्ट रूट तयार झालेले तुम्हाला दिसतील. बघा मग, स्टिल्ट रूट फॉर्म इन अ व्हर्ल अराउंड द नोड, त्या नोडच्या भोवती असे गोलाकार पोझिशन मध्ये ते तयार होतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, आता प्लांट्स कोणते कोणते बघा, इन स्क्रू पाइन और पॅन्डामस काय होते याच्यामध्ये बघा, हे जे आहे ऑब्लिक्युअली डाउनवर्ड स्टेम form stilt root and provide mechanical support आणि हे जे असतात यांच्या रूट मध्ये काय असतात तर many root caps are present कोणामध्ये तर प्रेझेंट इन स्क्रू पाइन और पॅन्डामस. आपण जेव्हा रिजन्स पाहिले होते त्यामध्ये आपण स्क्रू पाइन आणि पॅन्डामसचं उदाहरण घेतलं होतं की जनरली सिंगल रूट कॅप इज प्रेझेंट इन द रूट, बट the screw pine or pandanus consist of multiple types of root cap, that is many root caps are present in the screw pine or pandanus. So look at this, this is the second type of root which play an important role for the mechanical support of that plant body, and this type of roots are found in the monocots like maize, जवार, शुगरकेन. या सर्व जे मोनोकॉट्स आहेत या मोनोकॉट्स मध्ये हे रूट्स असतात. मी तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगितलं की शेतात जायचं आणि मक्याचा दांडा ऑब्झर्व करायचा आणि तुम्हाला खाली काय दिसेल
तर त्यापासून निघालेलं स्टिल्ट रूट दिसेल. असे हेकोळे तेकोळे रूट निघालेले दिसतात, ज्याला आपण धसं म्हणतो. कापल्यानंतर त्याचे धसं तयार होतात. किंवा काही काही शेतामधला जो आहे मका सोंगला असेल, सोंगला म्हणजे कापून टाकलेला असेल, तर त्या शेतामध्येही जरी तुम्ही गेले आणि ते धसं जरी पाहिले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये स्टिल्ट रूट दिसते. कारण की मका आपण जनरली असा हितभर वरूनच कापत असतो आणि ते जे रूट असतात ते जमिनीच्या जास्तीत जास्त हितभर वरच असतात. म्हणजे तुम्हाला बरोबर तुम्हाला ते स्टिल्ट रूट दिसतात. ओके, सो दीज आर द टू main types of root which provide the mechanical support to the plant body, and which are they? Prop root and stilt root. These prop root are found only and only in the banyan tree, and the botanical name of banyan tree is Ficus bengalensis. आणि सर्वात मोठा वटवृक्ष कुठं असेल, सर्वात मोठं वडाचं झाड कुठं जर असेल तर ते म्हणजे कुठं? इंडियन बॉटनिकल गार्डन ॲट हावडा, Calcutta, and that plant have 1700 prop root. This plant near about 200 year old. बघा, त्याची एक तुम्हाला विशेषता सांगतो की त्या झाडाची काय आहे. ते जे प्रॉप रूट आहे त्या प्रॉप रूटच्या मधून असा रस्ता केलेला आहे त्यांनी, असा गोल चक्कर मारण्यासाठी. बघा, त्या प्रॉप रूट पूर्ण जर झाड पाहायचं असेल तर त्या रस्त्याने त्या प्रॉप रूटमधून असं निघत पूर्ण असं झाड आपण 4 एकराचं झाड पूर्ण पाहू शकतो. ठीक आहे, तर खूप मोठं असं झाड आहे. भविष्यामध्ये जर समजा तुम्हाला कलकत्त्याला जर जायची जर समजा गरज पडली किंवा जर जायचा जर चान्स मिळाला तर नक्कीच इंडियन बॉटनिकल गार्डन याला तुम्ही अवश्य भेट द्या. आणि तिथलचं द ग्रेट बनियान ट्री इन द होल वर्ल्ड, जगात एवढं मोठं वडाचं झाड कुठंच नाही की ज्यानं 4 एकराचा एरिया कव्हर केलेला आहे. भविष्यामध्ये जर तुम्हाला चान्स मिळाला कलकत्त्याला जायला तर नक्कीच या गार्डनला भेट द्या. आणि त्या गार्डनला भेट दिल्यानंतर ग्रेट बनियान ट्री कसं असते किंवा वडाचं झाड कसं असते त्याचं खरी तुम्हाला प्रतिमा या ग्रेट बनियान ट्रीमध्ये तुम्हाला दिसेल. तर त्यामध्ये ते प्रॉप रूट पाहायचे आणि आठवायचं की अरे हो, काळे सरांनी आपल्याला 11वी मध्ये हे शिकवलं होतं की दॅट प्रॉप रूट गिव्ज सपोर्ट टू द हॉरिझॉन्टल ब्रांचेस. दॅट हॉरिझॉन्टल ब्रांचेस आर सो हेवी. त्या कशा असतात? हेवी असतात. अँड दे ॲक्ट्स ॲज अ पिलार्स. बघा, आपल्याला कुठेतरी एखाद्या ठिकाणी लिहावं लागेल की ते काय हॉरिझॉन्टल ब्रांचेसला ते सपोर्ट करतात आणि त्यांना काय म्हणतात, किंवा असं इथं आपण म्हणू की दे ॲक्ट्स ॲज अ पिलार. दे ॲक्ट्स ॲज अ पिलार्स. पिलार्स म्हणजे काय की जे आपण स्लॅब टाकायसाठी आपण आधी पिलार्स उभे करतो, पिल्लर्स उभे करतो, त्याच्यावर मग स्लॅब टाकतो. तशाच प्रकारचे ते पिल्लर्स म्हणजे प्रॉप रूट आणि स्लॅब म्हणजे त्याच्या हॉरिझॉन्टल ब्रांचेस बनियान ट्रीच्या. सो दे ॲक्ट्स ॲज अ पिलार्स. ओके, सो दिस इज अबाउट द 2 roots for mechanical support. There are 6 root play an important role in the mechanical support. Out of that 6 root, today we discuss about the 2 root, that is prop root and stilt root. So the remaining 4 roots for mechanical support we will see in the next lecture. Thank you.